राजकारणात ठाकूर नको पण क्रिकेटमध्ये ठाकूर हवा. राजकारणात ठाकूर नको पण क्रिकेटमध्ये ठाकूर. राजकारणात ठाकूर नको पण क्रिकेटमध्ये ठाकूर हवा. तो हा तुम्ही बरं जाणलं राजकारण नाही, आज क्रिकेटवर बोलायचं. तो चांगला ठाकूर आहे. तुमची 7 ट्रॉफी असतात. यापूर्वी त्यांनी एक गावामध्ये 2 गावं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. तर मामांचं व्हिजन खूप चांगलं आहे. आज त्यामुळे स्पर्धा कमालीची यशस्वी होते. आणि पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा नाहीये. शहरी असतात किंवा एकतर एक गाव एक अशा प्रकारची संकल्पना असते. पण मामांनी यावेळेला ग्रामीण भागातले जे टॅलेंटेड खेळाडू आहेत, जे गुणवान खेळाडू आहेत, त्यांना संधी दिली. त्या पलीकडे जे व्यवसायिक खेळाडू आहेत त्यांनाही संधी दिली. त्यामुळे आजूबाजूला म्हणजे मुंबईच्या भागामध्ये जशा प्रकारच्या स्पर्धा असतात तशीच ही संकल्पना आज पालघर जिल्ह्यामध्ये मामांनी पहिल्यांदा राबवली. ते वेगळं पण आपल्याला जाणवते. प्रयत्न करत असतो. आता ही आपण शहरी आणि ग्रामीण टूर्नामेंट भरवण्याचं कारण हेच आहे की जे पहिला नंबरचं बक्षीस आहे तो शहरी माणूसच घेऊन जातो. कारण त्यांच्याकडे प्लेअर चांगले असतात, त्यांच्याकडे गेम चांगला असतो. इथे खेळायसाठी मुलांना ग्राउंड नाही. काय वाटतं तुम्हाला सगळ्या विषय? चांगल्या कामासाठी वर्तक फॅमिली नेहमी सदैव तयार असते कुठल्याही याला. म्हणून मी आज खास आलो. या इथे विजय साहेबांनी खास बोलवलं मला. कैलास पाटील तुमचे मित्र आहेत, बरोबर. कुठेतरी राजकारणात त्याने आता भाग घेतला पाहिजे आणि कुठेतरी या मैदानात उतरण्याची गरज आहे. ही तर एक मॅच आहे, पण खरी मॅच आता लोकसभेची आहे. त्या लोकसभेला त्यांनी पण कुठेतरी क्रिकेटची मॅच खेळली पाहिजे. कारण जो मेन जो बॉल आहे तो त्यांच्याकडे भरपूर टीम जशा टीम लागतं. इथे 11च खेळाडू खेळू शकतात, पण त्यांच्याकडे राजकारणात त्यांच्याकडे आता किती आहे ते तुम्हाला. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. सर्वप्रथम तर वसई विरारच्या सर्व जनतेला टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विजय चषक मामा ही स्पर्धा होते. ही स्पर्धा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली जाते. यावेळेला उद्घाटनासाठी या कार्यक्रमाच्या आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका उभा आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. त्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत, त्यांच्याशी जर आपण चर्चा करणार आहोत. दादा, नाव सांग ना तुझं. महेश भगत. कोणती टीम आहे तुझी? कोसमाई बी. किती वर्षापासून या स्पर्धेमध्ये त्यापासून खेळताय? काय विशेष आहे या क्रिकेट स्पर्धेचं? इकडे आयोजन नियोजन एकदम सुंदर असते आणि इकडे खेळायला पण आम्ही खूप मजा येते इकडे आम्हाला. आज थोडा उशीर झालेला आहे, पण कुठेतरी ती उत्सुकता आहे की कमी झालेली आहे? खूप आहे. आपण जर पाहिलं तर एका संघाचे कर्णधार होते, आपण दुसऱ्या संघाच्या कर्णधारांशी देखील बोलू. दादा, नाव काय तुझं? मदन दळवी. मदन दळवी. किती वर्षापासून या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेताय? जेव्हापासून चालू झाले. काय विशेष आहे या स्पर्धेचा? आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये खरं तर तुमच्यासारख्या खेळाडूंना एक ग्राउंड नाहीये खेळायसाठी. ही शोकांतिक आहे. खंत वाटते काय सगळ्या गोष्टीची? हो, बरोबर. पण या टुर्नामेंटची आम्ही चाचक पक्षी ज्याप्रमाणे वाट बघतो त्याप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे वाट बघतोय. काय वाटतं आता? तुम्ही स्पर्धा सुरूच होणार आहे. स्पर्धा म्हटला तर निश्चित आहे विजय आणि पराजय हा होत असतो. असं असताना तुमच्या खेळाडूंना काय संदेश द्या? जेवढा फेट लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे. बाबा वर्तक देखील आहेत, त्यांच्याशी आपण खास करणार बोलणार आहोत. वर्तक साहेब, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही एक जुने एक वरिष्ठ नागरिक आहात. वर्तक कुटुंबियांचं वसई विरार शहरामध्ये खूप योगदान राहिलेलं आहे. तुमच्याच कुटुंबाची अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता देखील होती. इथे खेळायसाठी मुलांना ग्राउंड नाही. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयावर? नाही, चांगल्या कामासाठी वर्तक फॅमिली नेहमी सदैव तयार असते कुठल्याही याला. म्हणून मी आज खास आलो. या इथे विजय साहेबांनी खास बोलवलं मला. म्हटलं नक्की येतो आणि आलो त्याप्रमाणे. आणि सर्व खेळाडूंचं मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देऊन बाकी कैलास पाटील तुमचे मित्र आहेत, बरोबर. कुठेतरी राजकारणात त्याने आता भाग घेतला पाहिजे आणि कुठेतरी या मैदानात उतरण्याची गरज आहे. ही तर एक मॅच आहे, पण खरी मॅच आता लोकसभेची आहे. त्या लोकसभेला त्यांनी पण कुठेतरी क्रिकेटची मॅच खेळली पाहिजे. कारण जो मेन जो बॉल आहे तो त्यांच्याकडे भरपूर टीम जशा टीम लागतं. इथे 11च खेळाडू खेळू शकतात, पण त्यांच्याकडे राजकारणात त्यांच्याकडे आता किती आहे ते तुम्हाला. खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजे या विधानासाठी. धन्यवाद. आपण विजय मामांकडे जाऊया, कारण ते आयोजक आहेत त्या कार्यक्रमाचे. विजय मामा, खरं तर ह्या स्पर्धेची सुरुवात तुम्ही कुठून केलीत? जे सहकारी तुमच्या सोबत होते, दुर्दैवाने आज ते तुमच्या सोबत नाहीत. त्याची आठवण तुम्ही सातत्याने ठेवता. आगरी समाजाने कुठेतरी खेळामध्ये पण पुढे आलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने आज या ठिकाणचं आयोजन आहे, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल असं आयोजन आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या कल्पनेत कशा येतात? नाही, दरवेळेस ही स्पर्धा अनिल काकडा कळंग याच्या स्मरणार्थ मी भरवतो. कारण त्याने सुरुवात केलेली आणि मी त्याला सहकार्य करायचो पाठीमागून.
तो गेल्यानंतर ती जबाबदारी माझ्या पूर्ण खांद्यावर पडल्यानंतर सगळे सहकारी माझे मदत करतात आणि दरवर्षी नवीन काहीतरी द्यायचं आणि चांगली टुर्नामेंट भरवायचा प्रयत्न करत असतो. आता ही आपण शहरी आणि ग्रामीण टुर्नामेंट भरवण्याचं कारण हेच आहे की जे पहिला नंबरचं बक्षीस आहे तो शहरी माणूसच घेऊन जातो, कारण त्यांच्याकडे प्लेयर चांगले असतात, त्यांच्याकडे गेम चांगला असतो आणि गावातली मुलं कामधंदा करून क्रिकेटची थोडीफार प्रॅक्टिस करतात आणि क्रिकेटचा आनंद घेतात. म्हणजे ते प्रोफेशनल म्हणून खेळत नाही आहे, म्हणून आपण शहरी आणि ग्रामीण अशी टुर्नामेंट चालू केली आणि उत्साह सगळ्यांचा चांगला आहे, रिस्पॉन्स सगळ्यांचा चांगला आहे. काय होतं, आपण 8 टीमचं प्रपोजल ठेवलेलं प्रत्येक वेळेस ठेवतो, पण सगळे ज्या ग्रामीण टीम आहेत त्या कुठे ना कुठेतरी नाती किंवा दोस्ती मैत्री असते, तर मग त्या टीम वाढतात. मग त्यांचेच हे असते की बाबा आम्हाला पण एंट्री द्या, म्हणून थोड्याशा टीम वाढतात. नाहीतर आपला प्रत्येक वेळेस कॉन्सेप्ट असतो की 8 टीम खेळल्या की त्यांना त्यांच्या मनासारखं खेळता येतं की ओव्हर जास्त होतात. आता ह्यामध्ये काय होतं की आता 4 ओव्हरचीच मॅच खेळवली जाणार शेवटपर्यंत, ही थोडीशी खंत आहे. पण आपली सर्व मित्र परिवार आहे, नातेवाईक आहेत, म्हणून टीम आपल्याला थोड्या वाढवाव्या लागतात ग्रामीणमध्ये. शहरीमध्ये तसं नाही करत, पण पुढच्या वर्षी आपण वेगळ्या पद्धतीने थोडंसं अजून करायचा प्रयत्न करूया. नक्कीच तुम्हाला आमच्या चॅनल कडून देखील शुभेच्छा. खरं तर या कार्यक्रमामध्ये सर्वात उत्साही गोष्ट असते ती कॉमेंट्रेटर. कुठेतरी आपण गेल्या 4 वर्षापासून या मॅच मध्ये मी कव्हरेज करतोय. कॉमेंट्रेटर म्हणून ज्यांची भूमिका त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. तुम्ही एक चांगले कॉमेंट्रेटर म्हणून या जगापुढे आलेले आहेत. खरं तर आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये कॉमेंट्रेटरची एक भूमिका असते. तो एका खेळाडूमध्ये प्राण आणण्याचं काम करत असतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटेटर हा खरं तर क्रिकेटपटू म्हणजे खेळतात त्याचं धावतं विश्लेषण असतं, त्याचबरोबर आयोजक आणि मैदानात त्या याचा दुवा असतो आणि हे आपल्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आमचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मामा जे आयोजन करतात, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्याचं त्यांची संकल्पना असते. यावेळेला आपण बघितलं तर आज दिवसभरामध्ये जी टीम खेळत त्यांच्यासाठी देखील ट्रॉफी, म्हणजे प्रत्येक दिवशी 7 ट्रॉफी असतात. यापूर्वी त्यांनी एक गावमध्ये 2 गावं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. तर मामांचं व्हिजन खूप चांगलं आहे. आज त्यामुळे स्पर्धा कमालीची यशस्वी होते आणि पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा नाहीये. शहरी असतात किंवा एकतर एक गाव एक अशा प्रकारची संकल्पना असते, पण मामांनी यावेळेला ग्रामीण भागातले जे टॅलेंटेड खेळाडू आहेत, जे गुणवान खेळाडू आहेत त्यांना संधी दिली, त्या पलीकडे जे व्यावसायिक खेळाडू आहेत त्यांनाही संधी दिली. त्यामुळे आजूबाजूला म्हणजे मुंबईच्या भागामध्ये जशा प्रकारच्या स्पर्धा असतात तशीच ही संकल्पना आज पालघर जिल्ह्यामध्ये मामांनी पहिल्यांदाच राबवली. ती वेगळं पण आपल्याला जाणवते. आणि काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काका गेले 4-5 वर्ष आपण पाहतोय आज छोट्या पडद्यावर असतील, टीव्हीवरती असेल, न्यूजच्या माध्यमात असेल, प्रत्येक वेळेला ग्रासरूटवरती काम करतायत, अन्यायाविरुद्ध वाचा फोडतायत आणि ते काम अग्निसेनेच्या माध्यमातून केलं जाते. एका बाजूला सामाजिक बांधिलकी आणि त्याचबरोबर क्रिकेट करता किंवा खेळाकरता दिलेलं प्राधान्य याची सांगड घालून अग्निसेना आणि V24 यांचं सुंदर आयोजन आपल्याला बघायला मिळतं. खूप खूप धन्यवाद. आपण जर पाहिलं तर खरं विषय असा आहे की ही मॅच तर फक्त एक दिखावा आहे, परंतु खरी मॅच जी आहे ती लोकसभेची आणि लोकसभेला खरा जो प्लेअर असेल, खरा जो ओपनर बॅट्समॅन असेल तो कुठे ना कुठेतरी कैलास पाटील काका असतील. काका, आज फक्त खेळाडूंबद्दल बोलायचं राजकारणाविषयी नाही, आपण समाजकारणामध्ये आहोत. नाही, या मॅच बद्दल काय सांगा? मॅच चांगली होणार ना. सगळे गावातले माझे आगरी बांधव आहेत, ते भूमिपुत्र आहेत आणि त्यांची खेळ चांगला सुधारावा, त्यांना नॅशनल लेवलला कसं जाता येईल ह्याच्यातून. फक्त मी गेल्या वेळेला पण सांगितलेलं की टेनिस मॅच नाही, सीझन पण चालू करा, कारण त्याचा स्कोप आहे, त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह होण्याची एक चांगली, कारण प्रचंड कॉम्पिटिशन आहे. पण आपल्याकडे टॅलेंटेड आता आज जो आपला इंडिया टीम मध्ये बॉलर आहे ठाकूर, हा पालघरचा पोरगा आहे. म्हणजे ह्याच मॅचेस वसई विरार मधले मॅचेस घेऊन असतो त्या ठिकाणी गेला, पालघर मधले मॅचेस घेऊन ह्याच्यातले प्रचंड ठाकूर झाले पाहिजेत. एक नाही 25 ठाकूर विरार वसई मधून देशाला मिळाले पाहिजेत. मग त्यांनी स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, म्हणजे रणजी म्हणतो आपण, किंवा महाराष्ट्राच्या लेवलला आणि देशाच्या लेवलला त्यांनी क्रिकेट खेळून देशाचं नाव उज्ज्वल करावं. म्हणजे राजकारणात ठाकूर नको, पण क्रिकेटमध्ये ठाकूर हवे. तो हा तू परत आणलं आज राजकारण नाही, आज क्रिकेटवर बोलायचं. तो चांगला ठाकूर आहे. ठीक आहे, त्यांनी बोलायचं टाळलेलं आहे, पण त्यांचं जे विश्लेषण आहे ते असंच सुरू राहणार आहे. ही मॅच जी आहे ती अतिशय सुंदर मॅच आहे आणि ही मॅच जी होते ती विषय मामा चषक घरात 2024 आहे. आपण थेट प्रसारण त्याचं जर पाहायचं असेल तर युट्यूबचे अनेक चॅनल आहेत, त्याच्यावरती ही मॅच सुरू असणार आहे. असं असताना या मॅचचं जे नियोजन आहे अतिशय सुंदर आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई.